In last lecture we discussed about nervous coordination in hydra as well as in planera. So here we discuss about neural tissue. So what is neural tissue? The neural tissue consists of primarily of two types of cells. जे न्यूरल टिश्यू आहे दोन टाइप्स ऑफ सेल्सनी बनलेले राहतात. एक आहे न्यूरॉन्स अँड द सेकंड इज द न्यूरोग्लियल और ग्लायल सेल्स. न्यूरोग्लियल सेल्स हे कशाचं काम करत असते? सपोर्टिंग सिस्टीमचं काम करत असते सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीमसाठी. सो न्यूरल टिश्यू या दोन टाईप्सनी बनलेले आहे, न्यूरॉन्स अँड द न्यूरोग्लियल सेल. पहिला नर्व सेल इज अ बंडल ऑफ ॲक्झॉन्स. जे नर्व सेल्स आहे ते कशाने बनलेले असतात? बंडल ऑफ ॲक्झॉन्सनी. द वर्ड नर्व इज यूज फॉर बंडल ऑफ ॲक्झॉन आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. जे बंडल ऑफ ॲक्झॉन्स जे आहे नर्व त्याला आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीमसाठी डिनोट केल्या जाते, वाईल इनसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीम फॉर द सेम त्याला काय म्हटलं जाते? वर्ड ट्रॅक्ट हा यूज केला जातो, जे आउटसाइड द सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये असते त्याला. ट्रॅक्टचं काम काय असतं? जसं रेल्वे ट्रॅक्ट आहे, रेल्वेचं काम काय? रेल्वे ट्रॅक्टवरून सर्क्युलेट होण्याचं काम आहे, म्हणजेच तिथून ते काय करत असते? प्रवास करत असते. तसंच जे नर्वच्या ट्रॅक्ट आहे त्या काय कशाचं काम करत असते? नर्व इम्पल्स ट्रान्समिट करायचं काम करत असतं. दस नर्व्स मे बी सेन्सरी और मोटर और मिक्स टाईप्स. सेन्सरी म्हणजे सेन्सेशन पोचवायचं काम करते आणि मोटर नर्व्सचं काम काय आहे? जे रिसेप्टर आहे ते ट्रान्समिट करायचं काम करत असते. ऑल दिस अलॉंग विथ नर्वस ऑर्गन्स मेकअप द नर्वस सिस्टीम. आणि त्या पूर्ण टोटल ऑर्गन्स मिळून काय बनलेली असते? नर्वस सिस्टीम ऑफ द हायर ॲनिमल अँड ब्रिंग अबाउट कोऑर्डिनेशन अँड कंट्रोल ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी. पूर्ण नर्वस ऑर्गन मिळून एक नर्वस सिस्टीम बनलेली आहे आणि नर्वस सिस्टीमचं काम असते कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करायचं. जसं म्हणजे पूर्ण ट्रॅक्टचं हे होऊन तिथनं ट्रेन जात असते आणि ट्रेनचं काम काय असते? ते जे कुठलं सर्क्युलेशन आहे, ट्रान्समिशन करायचं काम आहे ते ट्रेने ट्रान्समिशन करायचं काम करत असते त्या पद्धतीने. दिस इज डन थ्रू द रिसेप्टर विच ब्रिंग इन सेन्सरी इनपुट्स टुवर्ड द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ते कशा पद्धतीने केले जाते? सेन्सरी इनपुट्स दिले जाते सेंट्रल नर्वस सिस्टीमला आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम प्रोसेस करते आणि काय करत असते? कॅरीड आउट इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड देन थ्रू दी मोटार कमांड. मोटार कमांड म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम कमांड्स देईल. द रिस्पॉन्सेस इज सेंट आउट द नर्वस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ते कुठून अराईज होते? सायटॉन असते सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट, तिथनं ते मोटार कमांड्स थ्रू आउट द बॉडी ट्रान्समिट केल्या जाते. नर्व इम्पल्सेस टू ऑर फ्रॉम दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. फॉर एक्झाम्पल आपल्याला काही लागलेलं आहे, म्हणजेच चटका बसला आहे एखादा घरी पोळ्या करताना किंवा काही पापड वगैरे तळताना, तर ते काय होईल? इम्पल्स ट्रान्समिट होईल सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत. सेंट्रल नर्वस सिस्टीम कमांड देईल आपल्या हाताला की तुला चटका लागला आहे, तू हात मागे घे. ते इतकी क्विक ॲक्शन राहते की 5 सेकंदही न लागता ते ॲक्शन कॅरी आऊट होत असते. तर ही ॲक्शन कोण करत असते? सेंट्रल नर्वस सिस्टीम विथ द हेल्प ऑफ सायटॉन. नेक्स्ट आहे नर्व सेल्स. न्यूरॉन्स आर नर्व सेल. दीज आर द स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ द नर्वस सिस्टीम. जसं आपल्या बॉडीचं फंक्शनल युनिट आहे सेल्स, तर न्यूरॉन्सचं फंक्शनल युनिट काय आहे? नर्व सेल्स. इच मल्टीपोलर न्यूरॉन हॅज 3 पार्ट्स. आपण जे न्यूरॉन्सचं स्ट्रक्चर आहे ते 11th क्लासमध्ये डिस्कस केलं आहे. डेंड्राइट्स असते, ॲक्झॉन, सायटॉनच्या आतमध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते, न्यूक्लिओलस असते. हे पूर्ण स्टडी केलेलं आहे 11thमध्ये. तर म्हणून इथे सांगितलं आहे यू मे रिकॉल द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन स्टडीड इन अर्लियर क्लासेस. इच मल्टीपोलर न्यूरॉन हॅज 3 पार्ट्स. जे मल्टीपोलर न्यूरॉन आहे त्याचे 3 पार्ट्स असतात: सायटॉन, सेल बॉडी, डेंड्रॉन अँड ॲक्झॉन. The cytone has a distinct central nucleus with a nucleolus and neuroplasm. मी आता सांगितलं आहे की सायटॉनमध्ये काय असते? डिस्टिंक्ट सेंट्रल न्यूक्लियस विथ अ न्यूक्लिओलस अँड न्यूरोप्लाझम. अ क्लिअर फिल्म ऑफ सायटोप्लाझम सराउंड द न्यूक्लियस. सायटोप्लाझम ही कशाच्या? न्यूक्लियसच्या सभोवताल प्रेझेंट असते. अराउंड विच देअर आर
न्यूरोफायब्रिल्स, निसल ग्रॅन्युल्स अँड अदर सेल ऑर्गॅनेलिस. निसल ग्रॅन्युल्स प्रेझेंट असते आणि अदर्स सेल ऑर्गॅनेलिस. त्यानंतर रायबोप्रोटीन कंपोनंट्स, आणखी रायबोप्रोटीन कंपोनंट्स प्रेझेंट असते. तर रायबोप्रोटीन म्हणजेच तो काय असते, प्रोटीन नेचरचा असते, म्हणजे प्रोटीनपासून बनलेला असतो. दे प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस ऑफ द इन्झाईम. ते कशाचं काम करत असते, इन्झाईम सिंथेसिस करायचं काम असते. रिक्वायर फॉर द फॉर्मेशन ऑफ द न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर म्हणजेच अकॉर्डिंग टू इट्स नेम, न्यूरो मीन्स नर्व आणि ट्रान्समिट मीन टू ट्रान्समिट. सो नर्व ट्रान्समिशन करायचं काम म्हणजेच न्यूरो ट्रान्समिटर झालं. आणि त्यासाठी काय असते, रिक्वायर्ड इन्झाईम्स असते. कोण सिंथेसिस करत असते, ते इन्झाईम रायबोप्रोटीन सिंथेसिस करत असते. आणि इन्झाईमचं फंक्शन आहे की जे रिॲक्शन होत आहे त्याला काय करणे, वाढवणे त्याचा रेट. म्हणजे ते एक प्रकारचं कॅटलिस्ट आहे टू इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. सो न्यूरोफायब्रिल प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. जे न्यूरोफायब्रिल आहे ते कशाचं काम करत असते, ते फायबरनी बनलेलं आहे आणि इम्पल्स ट्रान्समिशन काम करायचं काम न्यूरोफायब्रिल करत असते. त्यानंतर डेंड्रॉन्स आर मेनी स्मॉल कोनिकल प्रोसेसेस अरायझिंग फ्रॉम द सायटॉन. सायटॉन्सपासून मेनी जे कोनिकल प्रोसेस अराईज होते त्याला डेंड्रॉन्स म्हटलं जाते. दीज आर हायली ब्रांच इंटू फाईन डेंड्राइट्स. Nisal granules and neurofibrils both can be seen at the base of the dendron. डेंड्रॉनच्या बेसमध्ये न्यूरोफायब्रिल्स अँड डेंड्राइट्स हे आपल्याला बघायला मिळते. निसल ग्रॅन्युल्स ते ट्रान्समिट मॅसेज टुवर्ड दी सायटॉन. आणि त्या काम काय करते, निसल ग्रॅन्युल अँड न्यूरोफायब्रिल सायटॉनपर्यंत मॅसेज पोहोचवायचं काम करते. ॲक्झॉन इज अ सिंगल लॉंग युजली अनब्रँच. जे ॲक्झॉन असते ते सिंगल असते आणि सिंगल मीन्स वन लेअर असते त्याची. प्रोसेस अरायझिंग फ्रॉम अ सायटॉन ॲट द ॲक्झॉन हिल-लॉक. इट कन्सिस्ट ऑफ अ बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल. जे ॲक्झॉन आहे ते कशाने कन्सिस्ट असतात, बंडल ऑफ न्यूरोफायब्रिल्स. निसल ग्रॅन्युल्स आर अब्सेंट. जे निसल ग्रॅन्युल्स आहे ते अब्सेंट असतात ते ह्यामध्ये. टर्मिनली द ॲक्झॉन गिव्ज आउट ब्रांचेस कॉल्ड टिलोडेंड्रॉन्स. द ॲक्झॉन्स कॅरी द मॅसेज अवे फ्रॉम द सायटॉन्स. जे ॲक्झॉन्स आहेत ते काय करत असते, मॅसेज कॅरी करत असते सायटॉनपासून मॅसेज कॅरी करायचं काम कोण करत असते, ॲक्झॉन्स. द ॲक्झॉन्स मे गिव्ह आउट लॅटरल ब्रांचेस कॉल्ड कोलॅटरल्स. टर्मिनल ब्रांचेस अटॅच टू द मसल ग्लँड. टर्मिनल ब्रांचेस आहे ॲक्झॉनच्या कशाला अटॅच असते, ग्लँड, स्किन ऑर टिलोडेंड्राइट्स ऑफ अनादर न्यूरॉन्स. द इंटरकनेक्शन बिटवीन टू न्यूरॉन्स और न्यूरॉन विथ मोटर ऑर्गन इज कॉल्ड सायनॅप्स. जसं दोन रोडचा मधात जर एखादी जागा ब्लँक असेल तर त्याला कनेक्ट करायचं काम कोण करत असते, ब्रिज करत असते. त्यालाच आपण काय म्हटलं जातं, पूल म्हटलं जातं. सायनॅप्स इज लाईक अ पूल, म्हणजेच ब्रिजसारखं काम करत असते. दोन न्यूरॉन्सला कनेक्ट करायचं काम कोण करत असते, सायनॅप्स. सो युजली ॲक्झोडेंड्रॉडिक और मे बी ॲक्झोनिक. म्हणजे ॲक्झोडेंड्रॉडिक असते की तो सायनॅप्स, किंवा ॲक्झोनिक और ॲक्झोसोमॅटिक और डेंड्रोडेंड्रॉटिक. The cytons are generally found inside the brain. तर सायटॉन्स कुठे जनरली प्रेझेंट राहतात, ब्रेनमध्ये प्रेझेंट राहतात किंवा स्पायनल कॉर्डमध्ये, म्हणजेच त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हटलं जाते. अँड इन द गँग्लिया. स्मॉल ग्रुप्स ऑफ सेल बॉडीज इनसाइड द व्हाईट मॅटर ऑफ ब्रेन आर कॉल्ड बेसल न्यूक्लिया. हे स्मॉल बॉडीज प्रेझेंट राहते व्हाईट मॅटरमध्ये, त्याला बेसल न्यूक्लिया म्हटलं जाते. जे व्हाईट मॅटर आहे, ग्रे मॅटर आहे, आपण ते नेक्स्ट यामध्ये डिस्कस करू. व्हाईट मॅटर कुठे प्रेझेंट असतो, ग्रे मॅटर कुठे प्रेझेंट असतो. अ बंडल ऑफ ॲक्झॉन्स कॉल्ड नर्व मे बी कवर्ड ओनली बाय न्यूरोलेमा. जे बंडल ऑफ ॲक्झॉन्स आहे ते कशाने कवर्ड राहते, न्यूरोलेमा इन द नॉन मेड्युलेटेड नर्व्स. आणि कशामध्ये प्रेझेंट राहते, नॉन मेड्युलेटेड नर्व्स. वाईल इन द मेड्युलेटेड नर्व्स इट इज कवर्ड विथ बाय मेड्युलरी शीथ. and on the outside by neurolema. Conduction of impulse by the medulated nerve is 50 times faster than the non-medulated nerve. जे मेड्युलेटेड नर्व आहे 50 टाईमपेक्षा जास्त कंडक्शन करते ॲज कम्पेअर टू नॉन मेड्युलेटेड नर्व. द कनेक्टिव्ह टिश्यू कवरिंग अराउंड द नर्व फॉसिकल इज टिश्यू कवरिंग around the fasciculi is called endoneurium. For few nerve fasciculi with endoneurium are surrounded by connective tissue called perineurium. जे फॅसिक्युली आहे कवरिंग अराउंड द नर्व, म्हणजे अराउंड द नर्व कवर आहे त्याला काय म्हटलं ते इंडोन्युरियम. अँड
फॅसिक्युली इंडोनेरियम सराउंडेड बाय कनेक्टेड टिश्यू, त्याला पेरिन्युरियम म्हटले जाते. अँड अ स्मॉल स्टील लार्ज बंडल ऑफ नर्व इज कवर्ड ऑन द आउटर साईड, त्याला इपिन्युरियम. म्हणजेच कुठल्या इंडो, पेरी आणि इपी. ब्लड इज सप्लाइड टू ऑल द नर्व टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स. कुठले फंक्शन करायसाठी ऑक्सिजनची गरज असते, सो ब्लड ट्रान्सफर होत असते ऑल ओव्हर द नर्व. कशासाठी? टू प्रोव्हाइड ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स. अँड लास्ट आहे न्यूरोग्लियल सेल्स. सो द न्यूरोग्लियल सेल्स आर फार ग्रेटर इन नंबर दॅन द न्यूरॉन्स. न्यूरॉन्सपेक्षा सगळ्यात जास्त प्रेझेंट काय असते? न्यूरोग्लियल सेल्स असते. मोस्ट ऑफ द सपोर्टिंग सेल्स ऑफ द नर्वस सिस्टीम आर डिराईव्ह फ्रॉम सेम एम्ब्रियोनिक टिश्यू लेअर इक्टोडर्म. हे कशापासून बनलेलं आहे? इक्टोडर्मच्या लेअरपासून बनलेलं आहे, एम्ब्रियोनिक लेअरपासून. दॅट प्रोड्यूस neurons. The term neuroglia refers to the supporting cells of the central nervous system and peripheral nervous system. तर न्यूरोग्लियल सेल्सचं काम काय? सपोर्टिंग सिस्टीम आहे, जी मी आधी सांगितलं, सेंट्रल नर्वस सिस्टीमची आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीमची. तर हे झालं आहे ऑल ओव्हर दी एक्सप्लेनेशन ऑफ न्यूरल टिश्यू. इन नेक्स्ट लेक्चर we will discuss what is synapse. So synapse is nothing but the junction between two nerve cells. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू.